आता त्याला 10 बनवायच्यात, ते बनल्या जातील का ते पाहायचं आपल्याला. प्रयत्न करावे लागतील. इथे प्रत्येक सामना डूवर डाई जिंकायचंच आहे. 6 चेंडू 10चं समीकरण. कांताराम अर्थात आता नंदू शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 बॉल मध्ये 10 बनवायच्यात. इथे नंदू पिंटू शेट यांच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसतोय, पण ते 5 चेंडू 10 बनवल्यानंतर दुप्पट होईल आणि ते नाही बनवल्या तर ट्रिपल टेन्शन मध्ये ते येतील. गोलंदाज तयार आहे. सबका इलाज एक. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 5 बनवायच्या धावा 10 आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम, त्यामुळे या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. नंदू मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, ते 5 धावा बनवायच्या 10. कांताराम तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पाहत आहेत. पहिल्याच बॉलवर आदित्य पवारला बाद केलंय. 5 चेंडू 10 धावा. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. टीम मांडवत राकेश यांना स्पेशली सूचना. कॅप्टन राकेश थोडंसं क्षेत्ररक्षण लावत असताना घाई करा, ही विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. 5 बॉल 10चं समीकरण. जिंकणार कोण, पराजित कोण होणार याची चर्चा तर होणार आहे. शेवटचे 5 चेंडू 10 धावा. कांताराम इथे टाकलेला कांतारामचा हा ही चेंडू जबरदस्त. नंदू फुटवर्कचा वापर नाहीये. चेंडू डॉट. शेवटचे 4 बॉल आणि 10चं समीकरण. 14 बॉल 15चा सामना रोशन मैदानामध्ये असल्यानंतर अनेक प्रेक्षक वर्गाला वाटलं असेल की 4 बॉल मध्ये मॅच फिनिश होईल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचे 4 बॉल 10चं समीकरण. एखादा मोठा फटका ओजिवलेला मॅच मध्ये घेऊन येईल. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल विकेट्स इथे मांडवत संघाचं वर्चस्व गाजवतील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षण लाजबाब केलाय. एकच धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल 9 धावांची आवश्यकता ओजिवलेला सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 9चं समीकरण. महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज कांतारामला. 6 चेंडू 10 तो डिफेंड करेल का. 3 चेंडू आहेत, 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला रोहितला हिट करावा लागेल. इथे मोठे फटके खेळावेच लागतील. कंपल्सरी चेस. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. पहिलाच सामना सुपर डुपर हिट होत असताना शिवछत्रपती करंडक 2024 मध्ये ओजिवले त्यांच्या विरुद्ध मांडवत. शेवटचे 3 बॉल 9ची आवश्यकता. कांताराम तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर, तर स्ट्रायकर एंडवर रोहितला आपण पाहतात. एक मोठा हिट ओजिवलेकरांना आनंद देईल. इथे टाकलेला हा चेंडू शॉट आपले फटका फसलाय. तिथे झेल जबरदस्त टिपलाय. शेवटचे आता 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. टीम जय हनुमान ओजिवले बी ला. आता बॅक फुटला ओजिवले आणि फ्रंट फुटला सध्याच्या घडीला मांडवत. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 9 धावांची. कंपल्सरी चेसिंग आहे. इथे आता या बॉलवर एक मोठा फटका आवश्यकच आहे. तो चौकार असो की षटकार, तो खेळावाच लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत पंकज. शेवटचे बॉल मैदानामध्ये 2 चेंडूंमध्ये 9 धावा. मांडवत संघ जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. स्पेशली राकेश जी विकेट होती रोशनची ती विकेट मिळवली. त्यानंतर सुभाष बंगाल देखील बाद होताना पाहायला मिळाले. आदित्य बाद झालेत. शेवटचे 2 बॉल 9. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खरचली. कांताराम अर्थात कांत्या एक जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. शेवटचे 2 बॉल आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. स्पेस चांगली आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. हा बॉल महत्वाचा. 2 बॉल 9. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. तिथे 2 धावा आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का. हो झालाय आणि सामना आलाय 1 बॉल 6. 1 बॉल 6
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल 6 नंदू बनवेल का ते पाहायचंय ओजिवलेकरांना. एक बॉल 6 डिफेंड करेल का कांताराम ते पाहायचंय मांडवतकरांना. आपण पाहतात शिवछत्रपती करंडक 2024चा थरार या मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावामध्ये. एक बॉल 6 हे समीकरण. नंदू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. नंदूने एक बॉलवर षटकार खेळला तर गावातील जेवढे ग्रामस्थ उपस्थित आहेत वर्षभर नंदूला विसरू शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गोलंदाज कांतारामने हा चेंडू डॉट टाकला तर त्याची मुरबाड तालुक्यामध्ये चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 6 चेंडू तो डिपेंड करतोय. एक चेंडू 6 धावा हे समीकरण. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. नंदूकडे क्षमता आहे. नंदूला हिरो बनण्याची क्षमता. एक चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार आहे. कांताराम स्ट्रायकर एंडवर. नंदू जिंकणार कोण ओजिवले की मांडवत ते आपल्याला पाहायचंय. हे वी गो. शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. एक चेंडू 6 धावा. गोलंदाजाला शुभेच्छा फलंदाजाला शुभेच्छा. इथे टाकलेला हा बॉल आणि मला वाटतं हा सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. व्हाईट प्लस 4 इथे 5 धावा आणि एक बॉल 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. क्रिकेटमध्ये हिरो बनायला टाइम लागत नाही आणि झिरोही बनायला टाइम लागत नाही. शेवटचा एक चेंडू आहे. एक धाव. इथे एक चेंडू एक धाव. व्यासपीठावर जेवढे ग्रामस्थ उपस्थित आहेत नंदूने एक बॉल मध्ये एक धाव बनवली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नंदू कशा प्रकारे कामगिरी करेल. अजूनही सामना संपलेला नाही. एक चेंडू एक धाव. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल एक. काय मॅच आहे. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड 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 वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. शिवछत्रपती करंडक जसा वाईट आला जसा चौकार आला जे शांत होते ओजिवलेवाले ते उड्या मारायला लागलेत. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे ओ हो जबरदस्त सामना आणि या सामन्याचा विजेता टीम मांडवत. व्हाट अ मॅच. असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू या दोन्ही टीमचं. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये राहिली. राकेश आता डोकं सोडावंच लागेल कारण ज्या प्रकारची मॅच झाली आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब कांताराम अर्थात कांत्या. जबरदस्त गोलंदाजी. एक चेंडू एक धाव त्याने डिफेंड केली आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. संगीताताई पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. कांताराम यायचं आपण व्यासपीठावर. कांताराम